नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 12वा OCM प्रकरण क्रमांक 4 यामधलं विमा यामध्ये आपण तिसरा जो टॉपिक आहे अग्निविमा याबद्दल माहिती जाणून घेऊ. अग्निविमा हा जो आहे तर हा एक करार आहे की ज्याद्वारे विमा हमीदाराने आगीमुळे होणाऱ्या मालमत्तेच्या नुकसानीविरुद्ध विमाधारकास नुकसान भरपाईची एक प्रकारे हमी दिली जाते. अशी कोणतीही मालमत्ता असेल जिचं आगीमुळे नुकसान होऊ शकतं, अशा सर्व बाबींचा यामध्ये समावेश होत असतो. आग, वीज पडणे आणि स्फोट यांचासुद्धा समावेश या विम्यामध्ये होतो. तर अग्निविमा जो आहे तर आगीपासून आपल्या मालाचं संरक्षण व्हावं यासाठी अग्निविमा घेतला जातो आहे. या अग्निविम्याचे काही प्रकार आहेत, हे प्रकार आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचे आहे. अग्निविम्याच्या प्रकारातला पहिला प्रकार तो म्हणजे मूल्याधारित विमा. या विम्याअंतर्गत काय होतं तर विमा कराराच्या वेळी विविध बाबींचं मूल्य निर्धारित केलं जातं. जेव्हा आपण विमा करार करतो तर संरक्षण मूल्य जे आहे तर हे निर्धारण केलं जातं, ठरवलं जातं. विमाधारकास आग लागून झालेल्या नुकसानीविरुद्ध नुकसान कितीही असलं तरी विमा हमीदाराकडून विशिष्ट रक्कम अथवा मूल्य नुकसान भरपाई म्हणून मिळत असते. आपलं नुकसान कितीही झालं असलं तरी जर आपण त्याची किंमत आधीच निर्धारित केली असेल तर तेवढी रक्कम आपल्याला या ठिकाणी विमा हमीदाराकडनं दिली जाते. या विम्यामध्ये मालाच्या किमतीचं निश्चित मूल्यांकन अवघड असतं. अशा मालासाठी मूल्य निर्धारण करणं सुलभ होतं. ज्या मालाचं आगीमध्ये जळाल्यानंतर मूल्य निर्धारण करणं कठीण जातं, अवघड जातं, अशाच मालासाठी या ठिकाणी अशा स्वरूपाचा विमा हा उतरवला जातो, ज्याला मूल्याधारित विमा असं म्हणतात. जसं आपल्याकडे उदाहरण जर सांगायचं झालं तर काही कलाकुसरीच्या वस्तू असतील, काही चित्रकलेच्या वस्तू असतील, काही पेंटिंग्स असेल, मग याचं मूल्य जळाल्यानंतर त्याचं मूल्य ठरवणं हे अवघड जातं, म्हणून त्याचं मूल्य आधीच निर्धारित केलं जातं. अशा स्वरूपाच्या वस्तूंसाठी मूल्याधारित विमा या ठिकाणी घेतला जातो. यानंतर दुसरा प्रकार तो म्हणजे सरासरी विमा, याला ॲव्हरेज पॉलिसी असं म्हणतात. या विम्यामध्ये काय होतं तर सरासरी कलमाचा समावेश असतो. अचूक बाजार मूल्यावर जर विषय बाबीचा विमा जर काढला गेला नसेल किंवा कमी रकमेचा विमा जर काढला गेला असेल तर विमाधारकास नुकसानीच्या टक्केवारी एवढी भरपाई विम्याअंतर्गत मिळत असते. समजा तुम्ही 2 लाखाचं तुमचं बाजार मूल्य आहे आणि जर तुम्ही 1 लाखाचा विमा जर विमा कंपनीकडे उतरवला असेल आणि त्यापैकी 50,000चं जर आपलं नुकसान झालं तर विमा कंपनी आपल्याला 50,000चा ॲव्हरेज सरासरी म्हणजेच 25,000 एवढी नुकसान भरपाई देण्यास पात्र ठरत असते. त्याला म्हणतात सरासरी विमा. म्हणजे आपण जेवढा याचा विमा उतरवला त्यापैकी जेवढं आपलं नुकसान झालेलं आहे तर त्या नुकसानीच्या सरासरी जी रक्कम आहे ही सरासरी रक्कम या ठिकाणी आपल्याला मिळत असते. त्याला या ठिकाणी म्हटलं जातं सरासरी विमा, त्यालाच ॲव्हरेज प्रॉफिट पॉलिसी असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर तिसरा प्रकार तो म्हणजे विशिष्ट विमा, स्पेसिफिक पॉलिसी याला म्हणतात. विशिष्ट विम्याअंतर्गत मालमत्तेचं बाजार मूल्य विचारात न घेता विषय बाबींचं ठराविक मूल्य निश्चित केलं जातं. अशा वेळी तोटा झाल्यास विमाधारकात विम्यात नमूद केली गेलेली निश्चित रक्कम भरपाई म्हणून मिळत असते. या मालमत्तेमध्ये वास्तविक मूल्य ग्राह्य धरल्या जात नाही. बघा, या ठिकाणी जर तुमचा माल 2 लाखाचा आहे, तुम्ही 1 लाखाचा विमा उतरवलेला आहे आणि 1 लाखापैकी 75,000 जर तुमचा माल जळला असेल, 75,000 रुपयाचा, तर तुम्हाला 75,000 एवढी रक्कम या ठिकाणी नुकसान भरपाई म्हणून मिळत असते. त्याला म्हणतात विशिष्ट विमा पॉलिसी. म्हणजे विशिष्ट स्वरूपाचा विमा, जेवढा आपला तोटा झालेला आहे तेवढा संपूर्ण तोटा आपल्याला या ठिकाणी विमा कंपनी देत असते. त्याला म्हणतात विशिष्ट विमा. त्यानंतर चौथा प्रकार आहे तो म्हणजे तरल विमा. हा जो विमा प्रकार आहे तर हा विमा प्रकार या ठिकाणी कधी काय होतं की गोडाऊनमध्ये आपण जो माल ठेवतो तर गोडाऊनमधून माल नेहमी आपण काढत जातो, त्यामुळे कमी जास्तपणा या ठिकाणी होत असतो. मग त्यामुळे निश्चित मूल्य किती किमतीचा विमा आपण घ्यायचा हे ठरवणं अवघड जातं. मग अशा वेळेस तरल विमा या ठिकाणी घेतला जातो. सदर विमा हा वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या गोदामातील मालमत्तेसाठी घेतला जातो. वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या मालाचं प्रमाण वेळोवेळी कमी जास्त होत असल्या कारणामुळे विमाधारकास विशिष्ट विमा घेणं अवघड जातं. कारण वेगवेगळ्या गोडाऊनमध्ये त्या ठिकाणी तो व्यापारी आपला माल ठेवतो आहे आणि त्या गोडाऊनमधून जो माल आहे हा कमी जास्त प्रमाणामध्ये होत असतो. मग हा जो माल आहे हा कमी जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी होत असतो, तर या ठिकाणी विशिष्ट प्रकारचा विमा आपण घेऊ शकत नाही, कारण मूल्य हे ठरलेलं नसतं. मग त्यावेळी तरल विमा जो आहे तर अशा वेळेस तरल विमा या ठिकाणी घेतला जातो. असा विमा वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या मालमत्तेसाठी एकर कमी व एक विमा हप्ता स्वरूपामध्ये घेतला जातो. असा जो विमा आहे तर हा विमा या ठिकाणी
वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या मालासाठी एकर कमी किंवा एक विमा हप्ता भरून या ठिकाणी हा विमा घेतलेला असतो. म्हणजे विशिष्ट स्वरूपाचा विमा आपण अशावेळी घेऊ शकत नाही, कारण किंमत ही स्थिर नसते. त्यावेळी तरल विमा या ठिकाणी घेतला जातो. त्यानंतर 5वा प्रकार आहे तो म्हणजे अधिकतम विमा. त्याला एक्सेस पॉलिसी असं म्हणतात. जेव्हा वस्तूंचं अथवा मालाचं जे मूल्य आहे यामध्ये चढउतार होत असतं, कारण आपण जर बघितलं तर वस्तूंच्या किंवा मालाच्या किमतीमध्ये चढउतार हे होत असतं, तेव्हा सामान्यतः विम्याबरोबरच अधिकतम विमासुद्धा घेतला जातो. तेव्हा आपण जेव्हा सामान्य विमा या ठिकाणी घेतो तर त्या विम्यासोबतच अधिकतम विमासुद्धा या ठिकाणी घेतला जातो. अशावेळी विमाधारकाला 2 प्रकारचा विमा घ्यावा लागतो. एक म्हणजे त्याचं जेवढं मूल्य आहे तेवढं, एकूण मालाचं साठ्याचं ठराविक रकमेपेक्षा कमी मूल्य होत नसलेल्या रकमेसाठी एक विमा, म्हणजे जेवढी रक्कम आपली ठरलेली आहे कमी होत नसेल त्या किमतीसाठी एक विमा घ्यावा लागतो. आणि दुसरा विमा या ठिकाणी घ्यावा लागतो तो म्हणजे ज्या रकमे एवढा एकूण मालाच्या रकमेचा चढ उतार होतो आहे अशा रकमेसाठी एक विमा घ्यावा लागतो. उदाहरण जर तुम्हाला सांगायचं झालं तर 1,50,000 आणि ₹2,00,000 या दरम्यान एकूण मालाच्या रकमेचा चढ उतार होत असल्यास 1,50,000पर्यंत त्याचा कमीपणा येतो आणि चढ म्हणजे जी किंमत वाढते ती 2,00,000पर्यंत वाढते. मग अशा वेळेस या ठिकाणी विमाधारकाला 2 विमा घ्यावा लागेल. एक म्हणजे 1,50,000चा आणि दुसरा म्हणजे तो 2,00,000पर्यंत वाढणार आहे, म्हणजे 50,000ची वाढ होणार आहे. तर ₹50,000चा दुसरा विमा त्याला उतरवावा लागतो. त्याला म्हणतात अधिकतम विमा. या विमा प्रकारामध्ये काय असतं की साधारणपणे आपण जो विमा घेतो त्यासोबत आपल्याला अधिकतम विमा या ठिकाणी घ्यावा लागतो, कारण वस्तूचं किंवा मालाचं जे मूल्य आहे बाजार मूल्य हे कमी जास्त होत असतं. मग हे जे बाजार मूल्य या ठिकाणी कमी जास्त होत असतं तर यासाठी 2 स्वरूपाचा विमा घेतला जातो. एक म्हणजे कमीत कमी रक्कम ज्याच्या खाली ती जाऊ शकणार नाही या किमतीचा, म्हणजे 1,50,000 जर त्याच्याजवळ रक्कम आहे आणि किंमत जर वाढली तर किती वाढणार, ती म्हणजे 2,00,000 वाढणार. तर 1,50,000चा एक विमा त्याला घ्यावा लागेल आणि दुसरा विमा जो राहील तर त्यामध्ये जेवढ्या किमतीची वाढ झालेली आहे तेवढ्या किमतीचा दुसरा विमा या ठिकाणी घ्यावा लागतो. तो म्हणजे ₹50,000चा दुसरा विमा घ्यावा लागेल. याला म्हणतात अधिकतम विमा. त्यानंतर आहे 6वा प्रकार ते म्हणजे पुनर्स्थापना विमा. सदर विम्यामध्ये विमाधारकाने आगीत गमावलेली मालमत्ता किंवा वस्तू पुनर्स्थित करण्याचं काम केलं जातं. या विम्यात आगीत नुकसान झालेल्या मालमत्तेची भरपाई देण्याऐवजी संपूर्ण मालमत्ताच पुनर्स्थापित करून दिली जाते. मालाच्या पुनर्स्थापित करताना मालमत्तेचा घसारा रक्कम विचारात घेतली जात नाही. सदर विम्याअंतर्गत विमा हप्ता हा जास्त असतो. अग्निविम्याचा 6वा प्रकार तो म्हणजे पुनर्स्थापना विमा. या पुनर्स्थापना विम्यामध्ये काय असतं की जर आगीमध्ये तो माल जळाला असेल तर विमा कंपनी त्याची पुनर्स्थापना करून देते, नवीन त्यांना संपत्ती त्यांना जमवून देते किंवा त्याची स्थापना करून देते. आणि अशा वेळेस संपत्तीची स्थापना करत असताना विमा कंपनी घसारा विचारात घेत नाही. समजा एखादी मशिनरी असेल, ती मशिनरी आपण वर्षभर वापरली की त्याच्यावरती आपण घसारा आकारतो, म्हणजे डेप्रिसिएशन चार्ज करतो. तर जेव्हा विमा कंपनी याची पुनर्स्थापना करून देते तेव्हा विमा कंपनी या ठिकाणी घसारा विचारात घेत नाही. मग ती जर घसारा पण विचारात घेत नाही, जुन्या संपत्तीला ती पुनर्स्थापना करत आहे, नवीन संपत्ती स्थापन करून देत आहे, अशा वेळेस त्याचा विम्याचा हप्ता पण कसा असतो, जास्त असतो. म्हणजे अग्निविम्याचा हा जो प्रकार आहे पुनर्स्थापना विमा, तर या विमा प्रकारामध्ये विम्याचा हप्ता हा सर्वात जास्त असतो. त्यानंतर आहे 7वं तो म्हणजे व्यापक विमा. सामान्यतः अग्निविमा दंगली अथवा युद्धामुळे होणाऱ्या हानी भरून काढत नाही. तथापि या विम्याअंतर्गत बऱ्याच प्रकारच्या जोखिमा संरक्षित केल्या जाऊ शकतात, जसं की आग आहे, स्फोट आहे, भूकंप आहे, पूर आहे इत्यादी. बघा, आता हा जो व्यापक विमा प्रकार आहे तर या व्यापक विमा प्रकारामध्ये काय आहे, सामान्यतः जो अग्निविमा असतो हा दंगली अथवा युद्धामुळे जी हानी होते आहे ती भरून काढत नाही. दंगल झाली असेल, युद्ध झालं असेल तर ती हानी भरून काढल्या जात नाही. तर हा व्यापक विमा जो आहे तर या विम्याअंतर्गत काय होतं की बऱ्याच प्रकारच्या ज्या जोखिमा असतात त्या जोखिमा संरक्षित केल्या जातात. म्हणजे जसं दंगल किंवा युद्धामुळे जर कुठे आग लागत असेल, कुठे स्फोट होत असेल, कुठे भूकंप येत असेल, पूर येत असेल, तर अशा स्वरूपाच्या जोखिमा या ठिकाणी संरक्षित केल्या जातात. म्हणजे यापासून आपल्याला संरक्षण मिळू शकतं व्यापक विम्याअंतर्गत. जर आपण व्यापक विमा पॉलिसी जर या ठिकाणी घेतली आहे तर आपल्याला संरक्षण या ठिकाणी मिळू शकतं. त्यानंतरचा 8वा प्रकार आहे अग्निविम्याचा, तो म्हणजे संभाव्य तोटा विमा. अग्निविमा मूळतः केवळ भौतिक नुकसानाची भरपाई करण्यासाठी घेतला जातो.
अमूर्त गोष्टीसाठी विमा अस्तित्वात नसतो. बघा, विमा जो आहे तर हा मूर्त गोष्टींसाठी घेतला जातो, तो अमूर्त गोष्टींसाठी विमा हा अस्तित्वात नसतो. कारण अग्निविमा मूळतः केवळ भौतिक नुकसानीची भरपाई करण्यासाठी घेतला जातो. भौतिक म्हणजे ज्या मूर्त गोष्टी आहे तर त्यांची नुकसान भरपाई करण्यासाठी या ठिकाणी अग्निविमा हा घेतला जातो. संभाव्य तोटा विम्यामध्ये मूर्त आणि अमूर्त मालमत्तेचं नुकसान समाविष्ट आहे. सदर विमा धोरण विमाधारकास निव्वळ नफ्यातील झालेला तोटा, स्थायी शुल्काची भरपाई आणि वाढीव किमतीच्या खर्चासाठी भरपाई प्रदान करत असतं. हा जो संभाव्य तोटा विमा आहे तर हा संभाव्य तोटा विम्यामध्ये मूर्त आणि अमूर्त मालमत्तेचं नुकसान या ठिकाणी समाविष्ट असतं. सदर विमा धोरण विमाधारकास निव्वळ नफ्यातील झालेला तोटा, विमाधारकाला जो निव्वळ नफ्यामध्ये तोटा होतो आहे तो निव्वळ नफ्यातील झालेला तोटा किंवा स्थायी शुल्काची जी भरपाई किंवा वाढीव किमतीच्या खर्चासाठी सुद्धा अशा स्वरूपाचा संभाव्य तोटा विमा या ठिकाणी घेतला जातो. संभाव्य म्हणजे त्याची संभावना आहे की भविष्यामध्ये आपल्याला तोटा होऊ शकतो, अशी जर संभावना असेल तर अशा वेळी या ठिकाणी संभाव्य विमा पॉलिसी या ठिकाणी घेतली जाते. त्यानंतर आहे 9वा प्रकार, तो म्हणजे स्प्रिंकलर गळती विमा. आग किंवा धूर झालेला नसताना स्प्रिंकलरमधून निघणाऱ्या फवाऱ्यांच्यामुळे झालेल्या नुकसानाविरुद्ध सदर विमा भरपाई देतो. कुठे आग पण लागलेली नाही आहे किंवा कुठे धूरही झालेला नाही आहे, बरोबर. मग असं झालेलं नाही आहे तरीसुद्धा स्प्रिंकलरमधून निघणारे जे फवारे आहे म्हणजे जी गळती होते आहे तर या फवाऱ्यांमुळे नुकसान झालेलं आहे, बरोबर आहे. या फवारांमुळे जर कोणतं नुकसान होत असेल तर त्या नुकसानीची भरपाई विमा कंपनी आपल्याला या ठिकाणी देऊ शकते. त्यासाठी स्प्रिंकलर गळती विमा या ठिकाणी घेतला जातो. तथापि इमारतीची दुरुस्ती आहे अथवा बदल करणं आहे किंवा भूकंप आहे, स्फोट आहे, युद्ध आहे, यामुळे उद्भवलेल्या आगीच्या नुकसानीची भरपाई या विमा धोरणामध्ये समाविष्ट आहे. हा जो स्प्रिंकलर गळती विमा आहे या स्प्रिंकलर गळती विम्यामध्ये आगीने जर कोणता आगही लागलेली नाही किंवा धूरही झालेला नाही तरीही जर स्प्रिंकलरने जर कोणते फवारे जर उडत असेल आणि त्यामुळे जर कशाचं नुकसान होत असेल तर नुकसान भरपाई विमा कंपनी आपल्याला या विम्याअंतर्गत देत असते. तथापि ती गळती झाल्यामुळे तर नुकसान भरपाई देणार आहे, तरीसुद्धा इमारतीची दुरुस्ती आहे किंवा इमारतीमध्ये बदल करायचा आहे किंवा भूकंप आहे, स्फोट आहे, युद्ध आहे, यामुळे जे उद्भवलेल्या आगीच्या नुकसानीची जी भरपाई आहे, यामुळे जर कोणतं या ठिकाणी आग वगैरे लागली आहे कुठे तर याची नुकसान भरपाई या ठिकाणी विमा धोरणामध्ये समाविष्ट असते. म्हणजे स्प्रिंकलर विमा गळती विमामध्ये या ठिकाणी अशा स्वरूपाद्वारे जर कोणतं नुकसान होत असेल तर ते सुद्धा या स्प्रिंकलर गळती विमा प्रकारामध्ये समाविष्ट असतं. अशा स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी जवळजवळ 9 प्रकार अग्निविम्याचे बघितले. यामध्ये पहिला प्रकार होता मूल्याधारित विमा, जसं मूल्य आधीच ठरवलं जातं, निर्धारित केलं जातं. दुसरं सरासरी विमा, नुकसानीची अर्धी किंमत मिळते. तिसरा विशिष्ट विमा, जेवढा माल जळाला तेवढी रक्कम आपल्याला मिळते. त्यानंतर तरल विमा, हा तरल विमा एकापेक्षा जास्त गोडाऊनमध्ये जर आपला माल असेल आणि मूल्य निश्चित करणं, कारण वारंवार कमी जास्त मूल्य होत असेल तर अशावेळी तरल विमा आपण घेत असतो. अधिकतम विमा, बाजार मूल्य जे आहे हे कमी जास्त प्रमाणामध्ये होत असतं, मग एक कमीत कमी आणि एक जास्तीत जास्त किमतीसाठी म्हणजे अधिक किमतीसाठी आपल्याला विमा घ्यावा लागतो, त्याला अधिकतम विमा म्हणतात. त्यानंतर पुनर्स्थापना विमा, या विमा प्रकारामध्ये विम्याचा हप्ता सर्वात जास्त असतो, संपत्ती पुनर्स्थापित करून दिल्या जाते, यामध्ये घसारा विचारात घेतला जात नाही. त्यानंतर व्यापक विमा म्हणजे काय, जर दंगली किंवा युद्धामुळे जी हानी होते आहे तर ही हानी भरून काढण्यासाठी किंवा जोखिमा ज्या आहे त्या संरक्षित करण्यासाठी व्यापक विमा घेतला जातो. त्यानंतर संभाव्य तोटा विमा, नफ्यामध्ये जर आपल्याला कोणता तोटा होण्याची शक्यता असेल किंवा इतर काही गोष्टी असतील तर यासाठी संभाव्य तोटा विमा या ठिकाणी घेतला जातो. त्याचबरोबर स्प्रिंकलर गळती विमा, हा स्प्रिंकलर गळती विमा म्हणजे काय तर कुठेही आग किंवा धूर झालेला नाही आहे तरीसुद्धा जर स्प्रिंकलरमधून गळती होत आहे त्यामुळे जर कोणतं नुकसान होते आहे तर त्याची भरपाई आपल्याला मिळते. त्याचबरोबर घराची दुरुस्ती आहे, बदल आहे किंवा भूकंप, स्फोट जे काही आहे यामुळे जर काही होत असेल तर अशा स्वरूपासाठी सुद्धा आपण स्प्रिंकलर गळती विमा हा विमा कंपनीकडे उतरवू शकतो. अशा स्वरूपात अग्निविम्याचे आपण या ठिकाणी 9 प्रकार बघितलेले आहेत.